नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती 2026 म्हणजेच आरआरबी ग्रुप डी 2026 विद्यार्थी मित्रो, तर बघा या ठिकाणी रेल्वे भरतीमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्व शिफ्ट ज्या आहेत तर सर्व शिफ्ट मध्ये विद्यार्थी मित्रो 3, 4, 5, 6 आणि 7 ऑगस्ट रोजी ज्या काही शिफ्ट झाल्या होत्या तर त्या सर्व शिफ्ट मधील आपण सर्व प्रश्न या ठिकाणी घेत आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला या ठिकाणी असं आढळून आले की प्रश्न हे रिपीट होत आहेत। ओके, एका प्रश्नाच्या आधारावरच आपल्याला सेकंड शिफ्ट मध्ये दुसऱ्या दिवशी देखील प्रश्न त्याच स्वरूपाचे आपल्याला विचारले जात आहेत, मात्र वेगळ्या पद्धतीने। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। निश्चितच आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये ज्यांचा पेपर बाकी आहे सर्वांना या व्हिडिओचा फायदा होईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही आरआरबी ग्रुप डी ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रो, डीपटेक स्टार्टअप धोरण सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते, म्हणजे पहिले भारतीय राज्य कोणते ज्याने डीपटेक स्टार्टअप धोरण जे आहे ते सुरू केलेलं आहे? कोणतं आहे बघा या ठिकाणी? कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू की तेलंगणा? ओके, कोणत्या राज्याने पहिलं डीपटेक स्टार्टअप धोरण सुरू केलं तर ते विद्यार्थी मित्र सुरू केलं आहे तामिळनाडू राज्यानं। ऑप्शन नंबर सी तामिळनाडू हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा आता या ठिकाणी याचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया। बघा विद्यार्थी मित्र, तामिळनाडू हे डीपटेक स्टार्टअप धोरण जे आहे म्हणजे डीपटेक टेक्नॉलॉजी स्टार्टअप जे आहे पॉलिसी 2025-26 सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे। ओके, पहा आता मग हे धोरण जानेवारी 2026 मध्ये जानेवारी 2026 मध्ये चेन्नई येथे झालेल्या बघा अनइमॅजिन टीएन म्हणजे अनइमॅजिन तामिळनाडू 2026 या परिषदेमध्ये माजी मुख्यमंत्री म्हटलं या ठिकाणी एम के स्टॅलिन। ओके, कोण आहे? एम के स्टॅलिन यांच्या हस्ते जारी करण्यात आले होते। एम के स्टॅलिन माजी मुख्यमंत्री होते, यांच्या हस्ते जारी करण्यात आलेलं होतं। ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा। पुढील प्रश्न काय विद्यार्थी मित्रो? नागौरी अश्वत्थामा, ओका या ठिकाणी बघा नागौरी अश्वगंधाला, ओके नागौरी अश्वगंधा जी आहे याला जीआय टॅग मिळाला। ओके, नागौरी अश्वगंधाला काय जीआय टॅग जो आहे हा मिळालेला आहे आणि ती कोणत्या राज्याची आहे? बघा नागौरी अश्वगंधा जी आहे ती कोणत्या राज्याची आहे असा प्रश्न आपल्याला विचारला आहे। बघा नागौरी अश्वगंधा ऑप्शन बघा या ठिकाणी मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान की महाराष्ट्र? तर नागौरी अश्वगंधा ही कोणत्या राज्यामधील आहे तर ही आहे विद्यार्थी मित्रो राजस्थान मधील। ओके, कुठली आहे? नागौरी अश्वगंधा ही राजस्थान राज्यामधील आहे। ओके, बघा राजस्थान ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, राजस्थान। मग आता कशा पद्धतीचे आहे विद्यार्थी मित्रो हे देखील समजून घेऊया। पहा नागौरी अश्वगंधा जी आहे विद्यार्थी मित्रो याला भौगोलिक संकेत म्हणजे जीआय टॅग, ओके काय या ठिकाणी जीआय टॅग जिओग्राफिकल इंडेक्स या ठिकाणी मिळालाय। तर हा टॅग मिळाला आणि हे राजस्थान राज्याची आहे। ही वनस्पती प्रामुख्याने राजस्थान मधील नागौर जिल्ह्यात उगवली जाते। ओके, राजस्थान मधील कुठला नागौर जिल्हा आहे तिथे ही उगवली जाते आणि नागौरी अश्वगंधा हे राजस्थानचे पारंपरिक औषधी पीक आहे। हे एक पारंपरिक औषधी पीक आहे आणि याच्या अद्वितीय गुणधर्मामुळे याला भौगोलिक ओळखीमुळे जे आहे हे केंद्र सरकारने या पिकाला जीआय टॅग प्रदान केलेला आहे। ओके, केंद्र सरकारने काय या पिकाला जीआय टॅग त्या ठिकाणी प्रदान केलेला आहे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो काय? तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, जर तुम्ही रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर सर्वांनी काय करायचं आहे व्हिडिओला जे आहे लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच रेल्वे भरती ग्रुप डी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील। कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही विद्यार्थी मित्रो। आणि सोबतच जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता काय करायचं आहे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे विद्यार्थी मित्रो, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे किंवा हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर कमेंट बॉक्स मध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्रो। ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। पुढचा प्रश्न बघा जिन्सन जॉन्सन, ओके बघा जिन्सन जॉन्सन हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असा प्रश्न आपल्याला आजच्या शिफ्ट क्रमांक 2 मध्ये जो आहे विचारण्यात आला होता। ओके, जिन्सन जॉन्सन हे कोणत्या खेळाचे आहेत? बघा क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी की ऍथलेटिक्स? तर जिन्सन जॉन्सन हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ऍथलेटिक्स खेळाशी संबंधित आहेत। ऑप्शन नंबर डी ऍथलेटिक्स हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा जिन्सन जॉन्सन हे ऍथलेटिक्स खेळाशी संबंधित आहेत। बघा आता विद्यार्थी मित्रो हे एक भारतीय धावपटू आहेत, एक प्रसिद्ध भारतीय धावपटूचे प्रामुख्याने 800 मीटर आणि 1500 मीटर धावणे या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे। तर प्रामुख्याने काय 800 आणि 1500 मीटर धावण्याच्या क्रीडा प्रकाराशी हे संबंधित आहेत। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो काय आहे?
निकट दृष्टी ओके मायोपिया सुधारण्यासाठी कोणत्या प्रकारची लेन्स ही वापरली जाते? बघा या ठिकाणी दूरदृष्टी दोष आणि निकट दृष्टी दोष, बघा विज्ञानावर आधारित हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग निकट दृष्टी जर असेल तर ती सुधारण्यासाठी कोणत्या प्रकारची लेन्स, कोणत्या प्रकारचा काचेचा ग्लास असं आपण म्हणतो, कोणत्या प्रकारची ग्लास त्या ठिकाणी वापरली जाणार? बघा कोणतं भिंग वापरलं जाणार त्या ठिकाणी? अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग, बायोफोकल आणि दंडगोलाकार. बघा अंतर्वक्र, बहिर्वक्र, बायफोकल आणि दंडगोलाकार कोणत्या प्रकारचं? तर बघा निकट दृष्टी आहे. काय म्हटलं या ठिकाणी? निकट दृष्टी. मग निकट दृष्टी दोष ज्यावेळेस असतो विद्यार्थी मित्रो, तर अशा वेळी अंतर्वक्र गोल वापरला जातो. ओके, ग्लास कोणता असतो? हा अंतर्वक्र भिंग असतो. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, अंतर्वक्र भिंग. बघा विद्यार्थी मित्रो, आता निकट दृष्टी असलेल्या व्यक्तीला जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात परंतु दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. मग डोळ्याच्या बुबुळाचा आकार काय होतो? हा लांब असल्यामुळे किंवा भिंगाचा भाग वाढल्यामुळे प्रतिमा रेटिनावर तयार होण्याऐवजी त्याच्या समोर तयार होते. रेटिनावर तयार होण्याच्या ऐवजी प्रतिमा त्याच्या समोर तयार होते. मग तो दोष सुधारण्यासाठी काय? तर योग्य नाभीय लांबीची अंतर्वक्र भिंगे त्या ठिकाणी वापरली जातात. ओके, योग्य नाभीय लांबीची काय? अंतर्वक्र भिंगे त्या ठिकाणी वापरली जातात. क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न? चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. महिला प्रीमियर लीग जो आहे, बघा विद्यार्थी मित्रो, महिला प्रीमियर लीग WPL चा चौथा हंगाम जो आहे, तर या चौथा हंगामाचे उद्घाटन कोठे झाले असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, या चौथा हंगामाचे उद्घाटन कोठे झाले? बघा दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई की मुंबई? तर चौथ्या हंगामाचं उद्घाटन कोठे झालं होतं विद्यार्थी मित्रो? तर ते झालं होतं बघा या ठिकाणी मुंबई या ठिकाणी. ऑप्शन नंबर डी मुंबई या ठिकाणी, मुंबईमधील DY पाटील स्टेडियम. ओके, DY पाटील स्टेडियम जे होतं त्या ठिकाणी हे उद्घाटन झालेलं होतं विद्यार्थी मित्रो. बघा या ठिकाणी जो चौथा पर्व आहे, चौथा पर्व याचा विजेता कोण ठरलेला आहे? तर या ठिकाणी बघा महिलांचा कोणता संघ ठरलेला आहे विद्यार्थी मित्रो? तर RCB रॉयल चॅलेंजर्स बँगलोरू महिला संघ या ठिकाणी ठरलेला आहे. आणि पुरुषामध्ये देखील विद्यार्थी मित्रो म्हटलं तर RCB चा ठरलेला आहे. ओके, बघा दोन्ही ज्या ठिकाणी स्पर्धा आहेत महिला व पुरुष या दोन्ही RCB या संघानेच विजयी प्राप्त केले आहेत. ओके, चला विजेते दोन्ही ठरलेले आहेत. यानंतर पहा आता या ठिकाणी जे आहे इंडिया, बघा इंडिया महिला प्रीमियर लीगचे WPL 2026 चे चौथ्या हंगामाचे उद्घाटन नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियम मध्ये झाले. कुठे झाले? नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियम मध्ये. तारीख होती 9 जानेवारी 2026 रोजी. ओके, कधी झाले होते? 9 जानेवारी 2026 रोजी. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रो पहिला सामना जो आहे, फर्स्ट सामना हा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात खेळला गेला होता. आणि या ठिकाणी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांनीच अंतिम सामना देखील जिंकलेला आहे. ही ट्रॉफी देखील त्याने जिंकलेली आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे जिला वृद्धगंगा म्हणून ओळखल्या जाते? बघा विद्यार्थी मित्रो, यापूर्वी आपण सामान्य ज्ञानावर आधारित इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र याचे जे काही सेशन्स आपण आपल्या चॅनलवरती घेतले आहे त्यामध्ये हा प्रश्न आपण खूप वेळा कव्हर केलेला आहे आणि हा प्रश्न आजच्या शीटमध्ये देखील विचारण्यात आला होता. ओके, पहा मग कोणती नदी आहे दक्षिण भारतातील जी सर्वात लांब नदी आहे आणि जिला वृद्धगंगा असेही म्हणतात? कावेरी, कृष्णा, गोदावरी की नर्मदा? ओके, कोणती आहे वृद्धगंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? तर ती आहे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी गोदावरी नदीला वृद्धगंगा असे म्हणतात. आणि ही विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. ओके, ही काय आहे? आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. ओके, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. एक पॉइंट लक्षात द्या. त्यानंतर उगम कुठे आहे विद्यार्थी मित्रो? उगम कुठे आहे? याचा उगम होतो नाशिक मधील त्र्यंबकेश्वर. ओके, नाशिक मधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम स्थान आहे याचं. बघा विद्यार्थी मित्रो याचं सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा दक्षिण भारतातील सर्वात लांब आणि वृद्धगंगा, दक्षिण गंगा म्हणून ओळखण्यात कोणती आहे? गोदावरी नदी ही ओळखल्या जाते. बघा उगमस्थान महाराष्ट्रातील नाशिक जवळ कुठे? त्र्यंबकेश्वर हे उगमस्थान आहे. ओके, महाराष्ट्रातील नाशिक जवळचं त्र्यंबकेश्वर इथं उगमस्थान आहे. एकूण लांबी जी आहे अंदाजे किती आहे? 1465 किलोमीटर जी आहे एकूण लांबी आहे. आणि कोणकोणत्या राज्यातून वाहते ही नदी? तर गोदावरी नदी कोणकोणत्या राज्यामधून वाहते विद्यार्थी मित्र? भारतातील. तर बघा या ठिकाणी एक आहे महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडच्या शेवटचा जो भाग आहे. ओके, काय छत्तीसगड मध्ये वाहते. आणि शेवट कुठे तर बंगालच्या उपसागराला जाऊन ही नदी मिळते विद्यार्थी मित्र. ओके, बंगालच्या उपसागराला जाऊन जी आहे ती गोदावरी नदी मिळत असते. आणि भारतातील ही द्वितीय क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. प्रथम स्थानी कोणती आहे? तर गंगा नदी. ओके, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
गंगा आणि द्वितीय स्थानी आहे गोदावरी. चला क्लिअर आहे हा पॉईंट सर्वांना. बघा विद्यार्थी मित्र, जर स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, सोबतच सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. ओके, पीडीएफ मिळवण्याकरता काय करायचं, चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला पीडीएफ फाईल त्या ठिकाणी सेंड करून दिला जाईल. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. बिहू. ओके बघा, बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध लोकनृत्य उत्सव आहे. बघा या ठिकाणी लोकनृत्य उत्सवावरती, लोकसण जे आहेत यावरती आपल्याला डेफिनेटली 100% क्वेश्चन विचारला जातो. हा प्रश्न विद्यार्थी मित्र तुम्ही आयएमपी म्हणून नोट डाऊन करून घ्या. आगामी ज्या काही शिफ्ट होतील त्याच्यामध्ये देखील हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके बघा, बिहू हा सण कोणत्या राज्याचा आहे सांगा बरं. या ठिकाणी ओडिसा, आसाम, केरळ की पश्चिम बंगाल. तर बिहू जो आहे विद्यार्थी मित्र हा आहे आसाम राज्याचा. कोणत्या राज्याचा येतो, बिहू आहे आसाम राज्याचा हा लोकनृत्य आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आसामचं आहे बिहू विद्यार्थी मित्र. मग त्याच पद्धतीने आपलं महाराष्ट्र राज्य बघा, आपल्या महाराष्ट्र राज्याचं लोकनृत्य कोणतं आहे, महाराष्ट्राचं ते विद्यार्थी मित्र कोणतं आहे, तर ते आहे लावणी. ओके, महाराष्ट्राची काय ते लावणी. गुजरातचा आहे गरबा. ओके चला, पंजाब भांगडा, गिद्दा भांगडा असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन यावरील भारत आंतरराष्ट्रीय परिषद. ओके बघा, लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन यावर आधारित भारत आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे कोठे आयोजित केली होती, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा, मुंबई, बँगलोरू, नवी दिल्ली की कोलकाता. तर विद्यार्थी मित्र ही परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती, तर या परिषदेचं आयोजन जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी झालं होतं. ऑप्शन नंबर सी नवी दिल्ली हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्र ही भारत आंतरराष्ट्रीय परिषद जी या ठिकाणी निवडणूक आयोग व्यवस्थापनाची निर्माण करण्यात आली होती. बघा मग आता या ठिकाणी ही जी परिषद झाली विद्यार्थी मित्र कोठे झाली, तर ही परिषद नवी दिल्ली येथील भारत मंडपम या ठिकाणी झाली. ओके, कुठे, भारत मंडपम येथे ही आयोजित करण्यात आली होती. आणि कधी झाली होती, तर 11 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये ही परिषद जी आहे ती पार पडली. याचा आयोजक कोण होतं, आयोजन कोणी केलं होतं, तर भारतीय निवडणूक आयोग. ओके, भारतीय निवडणूक आयोग म्हणजे इंडियन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन संस्था हिनं आयोजन केलं होतं. आणि यामध्ये 42 देशांमधील निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे 100हून अधिक प्रतिनिधी जे आहेत ते परदेशी प्रतिनिधी हे जागतिक तज्ञ हे या परिषदेला आलेले होते. ओके चला विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्र, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, कबींद्र पुरस्कार. ओके बघा या ठिकाणी काय, कबींद्र पुरस्कार. ओके, पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते. बघा कबींद्र पुरस्कार हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, साहित्य, न्याय व्यवस्था, राजकारण की स्पोर्ट. तर कबींद्र पुरस्कार जे आहेत विद्यार्थी मित्र हे राजकारणाशी संबंधित आहेत. ओके बघा, राजकारण ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता बघा हे राजकारणाशी संबंधित आहेत का, बघा कबींद्र पुरस्कार हे राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्राशी संबंधित होते. ते भारतीय जनता पक्षाचे म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी जे केंद्रीय राज्यमंत्री होते. बघा खासदार होते विद्यार्थी मित्र ते कुठील, आसाम मधील सिलचर. बघा आसाम मधील सिलचर मतदारसंघातून 1991, 1998 आणि 2009 अशा 3 वेळा ते लोकसभेवरती निवडून आले होते. आणि केंद्रीय मंत्री बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र होते. बघा अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी 1998 ते 1999 या काळात दूरसंचार राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. ओके, कोणते मंत्रीपद होते त्यांच्याकडे, दूरसंचार राज्यमंत्री म्हणून त्यांनी काय काम बघितलेलं आहे. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील प्रश्न काय विद्यार्थी मित्र, रायसीना विज्ञान मुत्सद्देगिरी उपक्रम 2026. बघा रायसीना विज्ञान मुत्सद्देगिरी उपक्रम 2026 जो आहे हा कोठे सुरू करण्यात आला, म्हणजे कोणत्या ठिकाणी पार पडला, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन्स बघा या ठिकाणी काय, मुंबई, बँगलोरू, नवी दिल्ली आणि हैदराबाद. ओके, तर बघा हा कोठे पार पडला होता विद्यार्थी मित्र, तर हा नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला होता. ऑप्शन नंबर सी नवी दिल्ली हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके चला
या ठिकाणी विद्यार्थी मित्र याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. कुठे पार पडला तर याचं ठिकाण देखील आहे भारत मंडपम. बघा भारत मंडपम, बघा संसदेमधले सभागृह आहे ते काय आहे, भारत मंडपम आहे. ओके, त्यानंतर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. कधी पार पडला तर 5 मार्च 2026. बघा विद्यार्थी मित्र मार्च महिन्याच्या चालू घडामोडी या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, 5 मार्च 2026 मध्ये हा पार पडला. आयोजक कोण होते तर भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सलाहकार कार्यालय जे आहे या ठिकाणी अँड ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन ORF यांच्या सहकार्याने जे आहे हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय नदी खोरे प्रकल्प म्हणजे सरदार सरोवर हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलाय. बघा या ठिकाणी सरदार सरोवरावर आपल्याला प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रो. तर सरदार सरोवर हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलाय असा प्रश्न विचारलेला आहे. बघा तापी, नर्मदा, गोदावरी आणि साबरमती असे पर्याय आहेत. तर सरदार सरोवर, बघा सरदार सरोवर कोणत्या नदीवर आहे तर हे आहे विद्यार्थी मित्रो नर्मदा नदीवर. ओके, कुठे आहे नर्मदा नदीवर, कोणत्या राज्यात, गुजरात राज्यामध्ये आहे. ओके, गुजरात राज्यामध्ये आहे. या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल, बघा सरदार वल्लभभाई पटेल जे आहेत यांचा पुतळा विद्यार्थी मित्र स्टॅच्यू ऑफ युनिटी. ओके, कोणता आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. ओके, हा पुतळा त्या ठिकाणी आहे. बघा याचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया. सविस्तर स्पष्टीकरण बघा विद्यार्थी मित्रो, सरदार सरोवर प्रकल्प नर्मदा नदीवरील बांधण्यात आलेला आहे. याचं स्थान कोणतं आहे, केवडिया गाव. कोणत्या गावात आहे, केवडिया गावावरती आहे. आणि प्रमुख जिल्हा या ठिकाणी कोणता आहे, गुजरात जिल्ह्याचा येतो, गुजरात राज्यामध्ये आहे. संबंधित राज्य कोणकोणते आहे यामध्ये बघा, एक आहे गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान. बघा या ठिकाणी सरदार सरोवर या ठिकाणी जो प्रकल्प आहे, ओके बघा नर्मदा खोरे प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा फायदा कोणकोणत्या राज्यांना आहे, गुजरातला आहे, सोबत मध्य प्रदेशला आहे, महाराष्ट्राला आहे आणि राजस्थान राज्याला देखील याचा फायदा आहे. ओके, बघा आता उद्देश काय तर प्रमुख उद्देश आहे तो म्हणजे सिंचन, पिण्याचे पाणी आणि जलविद्युत निर्मिती करणं. आणि यामधून वीज निर्मिती क्षमता किती आहे तर एकूण 1450 मेगावॅट इतकी वीज जी आहे या प्रकल्पातून निर्माण केल्या जाते. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रो, पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न घेण्याच्या पूर्वी विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच रेल्वे भरती RRB ग्रुप डी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर ही PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. ओके, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघा यानंतर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय बघा, संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष कशाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. बघा संयुक्त राष्ट्रसंघाने युनायटेड नेशन्स यांनी 2026 मध्ये जे आहे हे वर्ष कशाचे वर्ष घोषित केले आहे. बघा जैवविविधता, महिला शेतकरी, बघा कुरणभूमी आणि पशुपालक की जलसंधारण. तर बघा विद्यार्थी मित्रो 2026 जे वर्ष आहे हे कुरणभूमी आणि पशुपालक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. ऑप्शन नंबर C हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा पशुपालक आणि पशुपालकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे आंतरराष्ट्रीय कुरण वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. ओके, आंतरराष्ट्रीय कुरण वर्ष म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, चर्मोद्योग निर्यात परिषदेच्या अध्यक्षपदी, ओके चर्मोद्योग निर्यात परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे. ओके, कोणाची नियुक्ती झाली आहे, संजीव मेहता, रमेश कुमार जुनेजा, अजय सिंग की दीपक गुप्ता. तर विद्यार्थी मित्रो चर्मोद्योग निर्यात परिषद जी आहे याच्या अध्यक्षपदी जी आहे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ती रमेश कुमार जुनेजा यांची करण्यात आली आहे. ऑप्शन नंबर B हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. रमेश कुमार जुनेजा यांची नियुक्ती जी आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्र. बघा या ठिकाणी कधी झाली नियुक्ती तर 6 जानेवारी 2026 रोजी नियुक्ती झाली. ओके, कधी चेन्नई येथे जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार जो आहे हा स्वीकारलेला आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न काय, भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय. बघा पेपरलेस कोर्ट, पेपरलेस डिस्ट्रिक्ट कोर्ट या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर कोणता आहे, कोणत्या
राज्यात सुरू झालेला आहे? तामिळनाडू, कर्नाटक, केरळ की तेलंगणा? ओके, तर हे कोणत्या राज्यात सुरू झालं असा प्रश्न विचारलेला आहे. आता हा प्रश्न चालू घडामोडी जात आहे, IMP प्रश्न आहे, बार बार रिपीट होण्याचे चान्सेस देखील आहेत. ओके, कधी कोणतं राज्य आहे तर ते आहे केरळ. ओके, केरळ मधील कोणतं? वायनाड. ओके, केरळ मधील वायनाड येथे पेपरलेस या ठिकाणी झालेला विद्यार्थी मित्र. बघा, वायनाड जिल्ह्यातील भारतातील पहिले पूर्णपणे कागद विरहित म्हणजे पेपरलेस जिल्हा न्यायालय केरळ राज्यात सुरू झाले आहे. कधी? 6 जानेवारी 2026 रोजी केरळमधील वायनाड जिल्ह्यातील कोलपेट्टा येथे. ओके, वायनाड जिल्ह्यातील कोलपेट्टा येथे काय देशातील पहिल्या पूर्णपणे डिजिटल आणि कागद विरहित जिल्हा न्याय व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. ओके, चला, उद्घाटन कोणी केलं होतं तर न्यायमूर्ती सूर्यकांत दास यांनी हे उद्घाटन केलेलं होतं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? बघा, नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 जो आहे हा कोणाला देण्यात आला असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. जास्तीत जास्त प्रश्न विद्यार्थी मित्र आपल्याला चालू घडामोडीचे हे 2025च्या घडामोडी विचारण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी 2025च्या घडामोडी व्यवस्थित कव्हर करून जायच्या आहेत. बघा विद्यार्थी मित्र, कोणाला देण्यात आला? ऑप्शन बघा, मल्लिका साराभाई. ओके, त्यानंतर पद्मा सुब्रमण्यम, उर्मिला सत्यनारायण आणि सोनल मानसिंग. तर विद्यार्थी मित्र 2025चा जो कला या ठिकाणी नृत्य कलानिधी पुरस्कार आहे हा उर्मिला सत्यनारायण यांना मिळालेला आहे. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, वर्ष 2025चा नृत्य कलानिधी पुरस्कार प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना उर्मिला सत्यनारायण यांना जाहीर झाला व प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार भारतीय शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल, बघा, भारतीय शास्त्रीय नृत्यामधील जे उत्कृष्ट योगदान आहे या उत्कृष्ट योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. ओके, दिला जात असतो. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, पेमेंट रेग्युलेटरी बोर्डाची पहिली बैठक कुठे झाली? बघा, पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड याची पहिली बैठक कोणत्या ठिकाणी झाली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, नवी दिल्ली, चेन्नई, मुंबई की हैदराबाद? पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड. ओके, पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड ची म्हणजे कुठे झाली होती विद्यार्थी मित्र? तर पहिली बैठक जी आहे पेमेंट रेग्युलेटरी बोर्डची कोणत्या ठिकाणी झाली असा प्रश्न विचारला आहे. तर ही झाली आहे मुंबई या ठिकाणी. कुठे? मुंबई. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर सी मुंबई हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड म्हणजे PRB ची पहिली बैठक मुंबई येथे 5 जानेवारी 2026 रोजी पार पडली आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली. ओके, RBI ची स्थापना विद्यार्थी मित्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर स्थापना आहे 1 एप्रिल 1935 ला जी आहे RBI ची स्थापना झाली होती. ओके, 1934च्या कायद्यानुसार 1935 1 एप्रिल 1935 ला RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, हा पॉइंट देखील महत्वपूर्ण आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, भारताच्या 45व्या अंटार्क्टिक मोहिमेत, ओके, अंटार्क्टिक मोहिमेत कोणत्या देशाच्या संशोधकांनी सहभाग घेतला आहे? बघा, भारताची जी 45वी अंटार्क्टिका मोहीम आहे त्यामध्ये कोणत्या देशातील या ठिकाणी विद्यार्थी मित्र संशोधकांनी सहभाग घेतला आहे? जपान, रशिया, फ्रान्स की संयुक्त अरब अमिराती? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा कोण घेतला या ठिकाणी? तर संयुक्त अरब अमिराती जे आहे, ओके, या देशातील संशोधकांनी यामध्ये काय सहभाग घेतला आहे? ओके, 45व्या आर्टिक मोहिमेमध्ये. ओके, या ठिकाणी काय हे आहे या ठिकाणी घेतलेला आहे सहभाग संयुक्त अरब अमिराती. यानंतर बघा विद्यार्थी मित्र स्पष्टीकरण समजून घेऊ. पूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी बघा काय. बघा, 45व्या अंटार्क्टिका मोहिमेत संयुक्त अरब अमिराती UAE चे मधील खलिफा विद्यापीठाच्या संशोधकांनी सहभाग घेतला. यामध्ये संशोधन केंद्र काय तर अंटार्क्टिक मधील भारताच्या मैत्री संशोधन केंद्रावर हा सहभाग आणि शोध मोहीम पार पडली. बघा, अंटार्क्टिकावरील भारतात जे एक केंद्र आहे, कोणतं आहे विद्यार्थी मित्र? मैत्री केंद्र आहे, मैत्री संशोधन केंद्र अंटार्क्टिका खंडावरचं भारतातलं. तर तेथे हा सहभाग त्या ठिकाणी त्यांनी नोंदवला. आणि याचा विषय काय होता तर ध्रुवीय आणि ग्रहीय विज्ञान म्हणजे पोलर अँड प्लॅनेटरी सायन्स जो आहे याला चालना देण्यासाठी अंटार्क्टिकातील मंगळासारख्या दिसणाऱ्या खडकाळ आणि अत्यंत परिसर जो त्याचा अभ्यास करणे हा त्याचा उद्देश आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे
आणि जर तुम्हाला ही पीडीएफ मिळवायची असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता पुढील प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न आता स्क्रीनवरती आहे. मुरी गंगा नदीवरील मुरी गंगा नदीवरील गंगासागर पूल कोणत्या राज्यात आहे? ओके, कोणत्या राज्यात बांधला जात आहे? तर गंगासागर पूल कोणत्या राज्यामध्ये बांधला जात आहे? ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम की आंध्र प्रदेश? तर गंगासागर हा जो पूल आहे विद्यार्थी मित्रो, हा पश्चिम बंगालमध्ये बांधला जात आहे. ऑप्शन नंबर बी पश्चिम बंगाल हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, मुरी गंगा नदीवरील गंगासागर पूल जो आहे विद्यार्थी मित्रो, हा बंगाल राज्यात बांधला जात आहे. हा पूल सुंदरबन मधील सागर बेटाला मुख्य भागाशी जोडतो. स्थान कुठे आहे? तर 24 परगणा. ओके, दक्षिण 24 परगणा जिल्हा, पश्चिम बंगाल. लांबी किती आहे बरं? एकूण 5 किलोमीटर लांबीचा हा पूल असणार आहे. आणि योगदान काय? तर दरवर्षी भरणाऱ्या गंगासागर जत्रेसाठी जाणे सोपे होईल, हे मागचं योग्य योगदान आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचा प्रश्न काय? 70वा अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार 2025 किती अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना देण्यात आला? आता बघा विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न जो आहे हा रेल्वे विभागाशी संबंधित आहे. 70वा अतिविशिष्ट कर्मचारी अधिकारी जो पुरस्कार आहे, रेल्वे पुरस्कार, हा किती अधिकाऱ्यांना किती कर्मचाऱ्यांना देण्यात आला विद्यार्थी मित्रो? अतिविशिष्ट सेवेचा 50, 75, 100 की 125? किती कर्मचाऱ्यांना मिळाला? तर हा 100 कर्मचाऱ्यांना मिळाला. ओके, 100 कर्मचारी किंवा अधिकारी वर्ग जे आहे रेल्वे विभागाचा, त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ऑप्शन नंबर सी 100 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रो, भारतीय रेल्वेने 100 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला. एकूण सत्कार मूर्ती किती ठरलेल्या आहेत? 100. ओके, मग कोणाद्वारे हा मिळाला? प्रदान कोणी केला? तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा पुरस्कार प्रदान केला. आणि ठिकाण कुठे? तर यशोभूमी. ओके, यशोभूमी इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स अँड एक्सपो सेंटर, द्वारका, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार देण्यात आला. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, अमेरिकेने किती आंतरराष्ट्रीय संघटनांमधून माघार घेतल्याची घोषणा केली आहे? बघा विद्यार्थी मित्रो, पहा या ठिकाणी अमेरिकेने काही आंतरराष्ट्रीय संघटनेमधून माघार घेतली होती. ओके, मागे मग अशा किती आंतरराष्ट्रीय संघटनेमधून माघार केल्याची घोषणा केली आहे? हा प्रश्न IMP आहे विद्यार्थी मित्रो. बघा IMP आहे, चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहे हा. कोणी किती संघटनेमधून घेतलेली आहे? 45, 55, 66 की 70? ओके, तर बघा एकूण विद्यार्थी मित्र म्हटलं तर एकूण 66 संघटना ज्या आहेत. ओके, 66 संघटना, त्या 66 संघटनेमधून काय घेतली आहे या ठिकाणी? अमेरिकेने जी आहे ती माघार घेतलेली आहे, त्याचं सदस्यपद सोडलेलं आहे. ओके, आणि ही घोषणा कोणी केली आहे? तर डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ओके, राष्ट्राध्यक्ष कोण? अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केलेली आहे विद्यार्थी मित्र. बघा आता स्पष्टीकरण समजून घेऊया. काय आहे बघा, घोषणेची तारीख कधी आहे? जानेवारी 2026 मध्ये काय झालं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. कारण काय दिलं तर अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात असणे आणि आर्थिक भार कमी करणे याकरता आम्ही 66 संघटनांमधून माघार घेत आहोत, बाहेर पडत आहोत, अशी घोषणा केली. आणि बघा एकूण 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून माघार केल्याची घोषणा केली, ज्यामध्ये संयुक्त राष्ट्राच्या UNच्या किती आहेत? 31 संघटना आहेत विद्यार्थी मित्रो. ओके, UNच्या संयुक्त राष्ट्राच्या 31 संघटना आणि इतर म्हटलं तर अशा नॉन UN म्हणजे संयुक्त राष्ट्र सोडून इतर अशा म्हटलं तर 35. ओके, 31 आणि 35 अशा 66 संघटनामधून जे आहे यामधून अमेरिकेने माघार घेण्याची घोषणा केली आहे. ओके, पहा हा पॉइंट व्यवस्थित कव्हर करायचा आहे विद्यार्थी मित्रो. आगामी MPSCच्या परीक्षेमध्ये देखील हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. बघा जे विद्यार्थी मित्र MPSC गट ड ची तयारी करताय, ओके, गट क मध्ये विद्यार्थी मित्र जे या ठिकाणी तलाठी भरती तयारी करतात त्याकरता देखील हा प्रश्न महत्वपूर्ण आहे, नोट डाऊन करून घेणे. ओके, तलाठी भरतीला हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप आहेत विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघा, UIDAI ने सादर केलेल्या शुभंकराचे नाव काय? बघा या ठिकाणी UIDAI म्हणजे आपलं आधार कार्ड जिथे बनते, ओके, आधार जिथून बनते, तर त्याने सादर केलेल्या शुभंकराचे नाव काय? बघा UIDAI ने आपलं एक स्वतःचं शुभंकर स्थापन केलेलं आहे, त्याचं नाव काय आहे? आधार, मित्रा, उदय की ओळख. ओके, काय नाव दिलंय त्याला? तर त्याचं नाव काय दिलंय विद्यार्थी मित्रो? तर त्याचं नाव दिलेलं आहे उदय. काय नाव दिलंय त्याला? उदय. उदय, ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर
आहे. बघा ते शुभंकर कशा प्रकारचा आहे विद्यार्थी मित्र सांगतो, तर हे आहे UIDAI चं शुभंकर, म्हणजे आधारचं शुभंकर आहे. IMP प्रश्न आहे, सर्वांनी नोट डाऊन करून घ्या. चला बघा, हे आहे शुभंकर. ओके, बघा आता हे शुभंकर आहे. या शुभंकराला नाव काय दिलेलं आहे, याचं नाव काय ठेवलेलं आहे, या शुभंकराचं नाव ठेवलेलं आहे उदय. काय नाव ठेवलेलं आहे, उदय. बघा UIDAI न भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने सादर केलेल्या अधिकृत शुभंकराचे नाव उदय असे आहे. काय आहे, उदय असं नाव त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. 8 जानेवारी 2026 रोजी तिरुअनंतपुरम येथे हे लॉन्च करण्यात आले. शुभंकराची वैशिष्ट्य काय, तर आधार सेवेबद्दल माहिती सोपी करणे, अपडेट करणे, प्रमाणीकरण आणि ऑफलाईन सत्यता प्रमाणाबाबत ज्या या ठिकाणी सत्यापनाबाबत संवाद साधणे हा त्याचा उद्देश आहे. ओके, चला बघा शुभंकर लक्षात ठेवा, फोटो लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, नाव देखील लक्षात ठेवणं गरजेचं आपल्याला. शुभंकराचं नाव काय या ठिकाणी, उदय हे नाव या शुभंकराचं ठेवण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा प्रश्न होता, त्यामुळे सर्वांनी हा प्रश्न नोट डाऊन करून घ्यायचा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्र तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला विद्यार्थी मित्र सबस्क्राईब करायचं आहे. आणि PDF मिळवण्याकरता कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, किंवा कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या टेलिग्राम चॅनलची लिंक दिसून जाईल तुम्हाला विद्यार्थी मित्र, तर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, सोमनाथ स्वाभिमान उत्सव. सोमनाथ स्वाभिमान उत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता. बघा सोमनाथ स्वामीनाथ उत्सव जो आहे कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला. आता मला सांगा सोमनाथ मंदिर कोठे आहे सगळ्यात प्रथम. ओके, सोमनाथचं जे मंदिर कोठे आहे त्या मंदिरावर आधारित आहे. तर हा उत्सव विद्यार्थी मित्र गुजरात राज्यामध्ये साजरा करण्यात आला होता. ऑप्शन नंबर बी गुजरात हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा या ठिकाणी मोहम्मद गजनी जे होता, मोहम्मद गजनीने विद्यार्थी मित्र जे आहे 1026 मध्ये काय केलं होतं, सोमनाथचं मंदिर तोडलं होतं, त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं. मग या घटनेला 1000 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ओके, या घटनेला 10,000 वर्ष पूर्ण झालेले आहेत जवळपास. तर या ठिकाणी ही वर्ष पूर्ण झाल्यामुळे हा उत्सव जो आहे या ठिकाणी त्यानंतर पुनर्निर्माण करून 75 वर्षाचा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा उत्सव या ठिकाणी साजरा झाला. पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र काय, सोमनाथ स्वाभिमान उत्सव मुख्यत्वे गुजरात राज्यातील सोमनाथ शहरात आयोजित करण्यात आला होता. कालावधी होता 8 ते 11 जानेवारी 2026. ओके, 8 ते 11 जानेवारी. आणि मुख्य ठिकाण होतं सोमनाथ मंदिर परिसर, हे होतं मुख्य ठिकाण. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, सिंग डान्स अँड लीड. ओके, सिंग डान्स अँड लीड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. ओके, सिंग डान्स अँड लीड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला झालेला आहे. बघा रामचंद्र गुहा, शशी थरूर, हिंडोल सेनगुप्ता आणि चेतन भगत. तर ऑप्शन या ठिकाणी काय, सिंग अँड डान्स हे हिंडोल सेनगुप्ता यांचं पुस्तक आहे विद्यार्थी मित्र. हे ऑप्शन नंबर सी हिंडोल सेनगुप्ता हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, सिंग डान्स अँड लीड हिंडोल सेनगुप्ता. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विल फॉर पीस 2026 हा लष्करी सराव, विल फॉर पीस 2026 हा लष्करी सराव कोठे आयोजित केला होता. हा लष्करी सराव कोठे आयोजित केला होता असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि फ्रान्स. विल फॉर पीस 2026 हा जो लष्करी सराव विद्यार्थी मित्र हा कोठे आयोजित केला होता, तर हा दक्षिण आफ्रिका. कोठे, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी हा आयोजित केला होता. त्यामुळे ऑप्शन नंबर सी दक्षिण आफ्रिका हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, दक्षिण आफ्रिका हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. बघा हा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आला आहे आणि हा एक आंतरराष्ट्रीय लष्करी सराव होता. ओके, हा काय होता, एक आंतरराष्ट्रीय लष्करी सराव होता. यानंतर अणुऊर्जा नियामक मंडळ म्हणजे AEBRB चे नवीन अध्यक्ष कोण झाले. ओके, अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत, RK सिंग. ओके, ARK सिंग, AK बालसुब्रमण्यम, अनिल जैन आणि अशोक कुमार. ओके, कोण झाले विद्यार्थी मित्र, तर हे झाले त्या ठिकाणी बघा AK बालसुब्रमण्यम. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, AK बालसुब्रमण्यम ज्या ठिकाणी नवीन अध्यक्ष त्या ठिकाणी झालेली आहेत. ओके,
बघा विद्यार्थी मित्र, ऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठित शास्त्रज्ञ A.K. बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली असून 1 जानेवारी 2026 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला आणि त्यांनी मावळते अध्यक्ष जे कोण होते तर डॉक्टर डी के शुक्ला यांच्याकडून हा पदभार त्यांनी स्वीकारला आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, अशा टाईपचे जे आहेत आपल्याला प्रश्न या विचारण्यात आले होते. आपण महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहेत या ठिकाणी कव्हर केलेले आहेत विद्यार्थी मित्र. ओके, होप तुमच्या सर्वांना या ठिकाणी हे सर्व प्रश्न सर्वांना कळाले असतील. ओके, पहा चला विद्यार्थी मित्र, रेल्वे भरतीचा जो पेपर होता तर रेल्वे भरतीच्या पेपरमध्ये हे प्रश्न आवर्जून त्या ठिकाणी विचारण्यात आले होते. ओके, हे प्रश्न काय त्या ठिकाणी आपल्याला आवर्जून विचारण्यात आले होते आणि आपण हे महत्त्वाचे सर्व प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेली आहेत. ओके, पहा होप सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. काय, तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्रीपदी नुकतीच कोणी शपथ घेतली? बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आता हा जो प्रश्न आहे आपल्याला असं म्हणता येईल की हा प्रश्न रिपीट स्वरूपाचा आहे. आपल्याला यापूर्वी देखील या स्वरूपाचा प्रश्न 3 ऑगस्ट रोजीच्या सेकंड शिफ्ट मध्ये विचारण्यात आला होता. तो काय होता तर या ठिकाणी बघा, नवीन मुख्यमंत्रीपदाची शपथ कोणी घेतली तर याचं उत्तर काय असणार आहे तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र, ऑप्शन नंबर बी सी जोसेफ विजय म्हणजेच काय विद्यार्थी मित्र तर अभिनेता थलपती विजय. ओके, विजय थलपती जे आहेत यांनी जे शपथ घेतली आहे. आता विद्यार्थी मित्र, आपल्याला काय विचारलं होतं मागे यांचा काय तर राजकीय पक्ष विचारलं होतं. कोणता राजकीय पक्ष होता? ओके, तर तो आपल्याला विचारला होता विद्यार्थी मित्र. या ठिकाणी बघा, राजकीय पक्षात देखील आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेलं होतं. मग त्या ठिकाणी आपण सर्व माहिती कव्हर करूया. बघा या ठिकाणी प्रश्नावरच प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत विद्यार्थी मित्र. बघा, तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्रीपदी तमिळगा वेत्री कळघम काय तमिळगा वेत्री कळघम TVK पक्षाचे नेते सी जोसेफ विजय म्हणजेच थलपती विजय यांनी 10 मे 2026 रोजी शपथ घेतली. कधी घेतली? 10 मे 2026 रोजी. आता हा पॉईंट लक्षात द्या, आगामी परीक्षेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिनांक विचारण्यात देखील चान्सेस आहेत. ओके, दिनांक देखील त्या ठिकाणी विचारला जाऊ शकते. मग बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, आता कुठे घेतली तर चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम मध्ये. ओके, बघा या ठिकाणी चेन्नई मधलं जे पंडित जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम आहे त्या स्टेडियम मध्ये त्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली विद्यार्थी मित्र. मग आता बघा या ठिकाणी पद आणि गोपनीयतेची शपथ कोणी दिली तर त्यांना ही शपथ विद्यार्थी मित्र राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी दिली. कोणी दिली आहे? राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी शपथ दिलेली आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्हाला या प्रश्नाची ही PDF डाउनलोड करायची असेल तर ही PDF डाउनलोड करण्याकरता काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चॅनल सबस्क्राईब करून कमेंट मध्ये PDF मेसेज करायचा आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जायचं आहे, तिथे तुम्हाला लिंक मिळून जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. बघा, नुकत्याच जाहीर झालेल्या क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. ओके, बघा CCPI क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2026 मध्ये भारत 13व्या स्थानांनी घसरून कोणत्या स्थानावरती पोहोचला? बघा, भारताचं स्थान काय 13 स्थानांनी कमी झालंय, घसरलेलं आहे. मग आता कोणत्या स्थानावर पोहोचलेला आहे तो? 10व्या, 23व्या, 35व्या की 10 या ठिकाणी बघा 10व्या स्थानी. ओके, कितव्या स्थानावर पोहोचलेला आहे विद्यार्थी मित्र तर भारत जो आहे 13 अंकांनी घसरून हा 23व्या स्थानी घसरलेला आहे. किती? 23व्या स्थानी भारत आता आलेला आहे. ऑप्शन नंबर बी 23व्या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, 23व्या स्थानी या ठिकाणी आपला देश जो आहे या ठिकाणी घसरलेला आहे क्लायमेट चेंज इंडेक्स मध्ये. बघा काय आहे नेमकं तर बघा, क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स CCPI 2026 मध्ये काय भारताची 13 स्थानांनी घसरण होऊन 23व्या स्थानी काय या ठिकाणी हा आला आहे. यापूर्वी किती होतं तर यापूर्वी भारत हा 10व्या स्थानी होता. यापूर्वी कितव्या स्थानी होता तर बघा विद्यार्थी मित्र, यापूर्वीचं स्थान काय होतं तर यापूर्वीचं स्थान काय होतं यापूर्वी 10व्या स्थानी होतं. ओके, यापूर्वी भारताचं स्थान काय होतं 10वं होतं. आता डायरेक्ट 23 स्थानांनी घसरून या ठिकाणी काय झालेलं आहे, स्थान घसरून कितव्या स्थानी आलेलं आहे तर 23व्या. ओके, 13 स्थानांनी घसरून 23व्या स्थानी या ठिकाणी हा आपला आलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय, शुभेंदू अधिकारी नुकतेच कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत? बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी RRB ग्रुप डी मध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे चालू घडामोडी आधारित आहे आणि नुकत्याच रिसेंटलीच्या ज्या चालू घडामोडी आहेत
त्यावरतीच आपल्याला प्रश्न बघायला मिळतात. मागच्या 5 एक महिन्याचे जर आपण कव्हर केले तर या ठिकाणी निश्चितच तुम्हाला चांगला स्कोर त्या ठिकाणी करता येणार आहे. ओके, बघा, शुभेंदू अधिकारी हे नुकतेच कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत? आता हा प्रश्न विद्यार्थी मित्र खूप महत्वाचा आहे आणि हा आपण IMP म्हणून देखील नोट डाऊन करून घेऊया. आगामी ज्या काही परीक्षा असतील त्यामध्ये हा प्रश्न याचे चान्सेस खूप आहेत, कारण की पहिली वेळ आहे. का? बघा, कोणत्या राज्यात झालाय? ओडिसा, पश्चिम बंगाल, झारखंड की त्रिपुरा? तर शुभेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले विद्यार्थी मित्र. बघा, पश्चिम बंगालचे. आता महत्वपूर्ण का? कारण की पहिल्यांदाच झाला या ठिकाणी सगळ्यात म्हणजे स्वातंत्र्यापासूनच काय विद्यार्थी मित्र, स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदाच जे भाजपचं सरकार आहे या ठिकाणी, ओके, पहिल्यांदाच काय भाजप सरकार या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये स्थापन झालं. आतापर्यंत कधीच नव्हतं झालं. पहिल्यांदाच भाजप सरकार त्या ठिकाणी आलं आणि पहिले मुख्यमंत्री भाजपा त्या ठिकाणी बनले. ते कोण आहेत? शुभेंदू अधिकारी. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वपूर्ण ठरतो. ओके, चला, यानंतर विद्यार्थी मित्र पहा, याचं थोडंसं डिटेलमध्ये स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, मुख्यमंत्री कोणत्या राज्य बनलेले? पश्चिम बंगालचे. पक्ष भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजप. ओके, शपथविधीची तारीख किती आहे? कधी शपथविधी झाला? तर 9 मे 2026 मध्ये झाला. बघा, या ठिकाणी थलपती विजय जे होते यांचा 10 मे. ओके, आणि शुभेंदू अधिकारी यांचा 9 मे. हे गोष्ट लक्षात द्या. आणि विशेष नोंद काय यामध्ये? तर आता जो पॉइंट तुम्हाला सांगितला होता की पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच या काय भाजपचे सरकार हे स्थापन झाले असून शुभेंदू अधिकारी हे राज्याचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री बनले आहेत. ओके, हे काय राज्याचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी बनले आहेत. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्रांनी युनायटेड नेशन्सनी घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 ची अधिकृत संकल्पना काय होती? बघा, आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 ची जी अधिकृत संकल्पना आहे ही काय होती? तर महिलांमध्ये गुंतवणूक करा, प्रगतीला गती द्या, सर्व महिला मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती, शाश्वत उद्यासाठी आजची लैंगिक समानता, की प्रत्येक स्त्री आणि मुलींसाठी समान हक्क. ओके, तर बघा या ठिकाणी याचे काय होते विद्यार्थी मित्र? अधिकृत संकल्पना काय होती? तर सर्व महिला आणि मुलींसाठी काय हक्क, न्याय आणि कृती ही घोषणा होती. त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा, याचं डिटेलमध्ये स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, जागतिक महिला दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 8 मार्च रोजी जो आहे जागतिक महिला दिन हा साजरा केला जात असतो. आता बघा, 2026च्या या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ज्या संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची अधिकृत संकल्पना थीम काय होती? तर हक्क, न्याय, कृती, सर्व महिला आणि सर्व मुलींसाठी. ओके, हक्क, न्याय, कृती, सर्व महिला आणि सर्व मुलींसाठी. राईट, जस्टिस, ऍक्शन फॉर ऑल वुमेन्स अँड गर्ल्स ही संकल्पना त्या ठिकाणी आहे. ओके, चलो, यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय मे 2026 मध्ये जास्तीत जास्त घटना आपल्याला दिसतात मे महिन्याच्या दिसून येतात विद्यार्थी मित्र. बघा, मे 2026 मध्ये आपल्या विधानसभेत विधेयक मंजूर करून समान नागरी संहिता, ओके, बघा UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड. UCC चा फुल फॉर्म काय? तर युनिफॉर्म ओके युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे त्या ठिकाणी काय समान नागरी कायदा विद्यार्थी मित्र. ओके, समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने पाऊल उचलणारे भारतातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे? बघा, समान नागरी कायदा लागू करण्याच्या दिशेने पाऊल उचलणारे देशातील तिसरे राज्य या ठिकाणी विचारलेलं आहे. पहिलं सर्वांना माहिती आहे, पहिलं काय उत्तराखंड. ओके, मग तिसरं राज्य कोण ठरलं या ठिकाणी? तेलंगणा, आसाम, राजस्थान की मध्य प्रदेश? बघा, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र UCC म्हणजेच या ठिकाणी बघा कोणतं राज्य या ठिकाणी जे तिसरं ठरलेलं आहे तर त्या विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वपूर्ण पॉईंट या ठिकाणी कव्हर करतात आपण हे प्रश्न. बाकी इतर परीक्षा साठी देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ओके, बघा, तर ते ठरलेलं आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी आसाम. ओके, कोणतं राज्य ठरलेलं आहे? हे ठरलेलं आहे आसाम. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता याचं सविस्तर स्पष्टीकरण देखील थोडं समजून घेऊया. पहा विद्यार्थी मित्र 2026 मध्ये आपल्या विधानसभेत समान नागरी संहिता UCC विधेयक मंजूर करणारे भारतातील आसाम हे तिसरे राज्य ठरले आहे. आता बघा, मग पहिले राज्य कोणते होते? तर पहिले राज्य विद्यार्थी मित्र उत्तराखंड यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये मंजूर केलं. त्यानंतर दुसरे राज्य गुजरात मार्च 2026 मध्ये. त्यानंतर तिसरे राज्य आसाम 27 मे 2026 रोजी मंजूर झाले विधेयक. आणि चौथे राज्य या ठिकाणी मध्य प्रदेश आहे. ओके, चौथे राज्य मध्य प्रदेश. आणि आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील या संदर्भात विधेयकामध्ये
तरतुदी या सुरू आहेत. ओके, हे विधेयक या ठिकाणी प्रस्तावित आहे. 5वं राज्य आपलं महाराष्ट्र राज्य त्या ठिकाणी ठरू शकतं. ते 4 राज्य लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र, यावरती प्रश्न याचे चान्सेस देखील खूप असतात. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला तिसरं विचारलं आहे, पहिलं विचारू शकतात, दुसरं विचारू शकतात, चौथं विचारू शकतात. तर आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण या ठिकाणी आपण घेत असतो. ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, जर तुम्हाला स्पष्टीकरण आवडलं असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला शेअर देखील करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत यादीनुसार सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातील, बघा या ठिकाणी कुठे म्हटलंय, सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातील 2026 चा पद्मविभूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला. बघा या ठिकाणी पद्मविभूषण पुरस्कार तर आहेच, मात्र एका विशिष्ट क्षेत्रामध्ये ते म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील कोणाला मिळालाय. एन राजम, धर्मेंद्र देओल, के टी थॉमस की पी नारायण. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, सार्वजनिक क्षेत्राशी संबंधित असणारे कोण आहेत तर ते आहेत के टी थॉमस. ओके, कोण आहेत के टी थॉमस. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, धर्मेंद्र देओल हे काय विद्यार्थी मित्र, तर हे या ठिकाणी कला क्षेत्राशी येतात. ओके, अभिनेते, दिवंगत अभिनेते धर्मेंद्र. ओके, त्यानंतर एन राजम हे या ठिकाणी कला क्षेत्राशीच आहेत. ओके, नृत्य संदर्भात आहेत विद्यार्थी मित्र. बघा या ठिकाणी याचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया. पहा या ठिकाणी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या 2026च्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अधिकृत पद्म पुरस्कार यादीनुसार सार्वजनिक व्यवहार म्हणजे पब्लिक अफेअर्स क्षेत्रातील पद्मविभूषण पुरस्कारासाठी श्री के टी थॉमस आणि बघा हे केरळचे आणि श्री व्ही एम अच्युतानंदम. ओके, कोण आहे, व्ही एस अच्युतानंदन यांना मरणोत्तर या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ओके, मरणोत्तर हा या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे. तर 2 व्यक्तींना सार्वजनिक व्यवहारामध्ये या ठिकाणी काय, सार्वजनिक व्यवहार क्षेत्रामध्ये जो आहे हा पुरस्कार मिळाला आहे. त्यापैकी एक आहे के टी थॉमस, ज्याचं उत्तर आपल्या प्रश्नाचं होतं. बघा मग आता यामध्ये विद्यार्थी मित्र, परीक्षेच्या दृष्टिकोनातून या टॉपिकवर जर प्रश्न आला, या घटकावर जर आपल्या प्रश्न तर डेफिनेटली त्या घटकावरच प्रश्न येणार इतर माहिती संदर्भात. मग इतर आपण समजून घेऊया. बघा श्री धर्मेंद्र सिंह देओल यांना मरणोत्तर मिळालेलं आहे कला क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामधून. त्यानंतर श्री के टी थॉमस, ओके, सार्वजनिक व्यवहार केरळ, ज्यावरती आपल्याला प्रश्न आला होता. एन राजम कला क्षेत्रामध्ये उत्तर प्रदेशचे आहेत. पी नारायण हे साहित्य आणि शिक्षण केरळमधील आहेत. त्यानंतर व्ही एस अच्युतानंदन, ओके, यांना मरणोत्तर मिळाले आहे विद्यार्थी मित्र. तर मरणोत्तर या ठिकाणी सार्वजनिक व्यवहार केरळ. ओके, बघा या ठिकाणी 2 व्यक्तींना कशासाठी मिळालेलं आहे, तर 2 व्यक्तींना विद्यार्थी मित्र सार्वजनिक व्यवहार, 2 व्यक्तींना कला आणि एक आहे शिक्षण व साहित्य. जर आपल्याला या ठिकाणी सार्वजनिक व्यवहारासंदर्भात विचारतात, आपल्याला कलेसंदर्भात येऊ शकतो, शिक्षणासंदर्भात येऊ शकतो, कुठल्याही पद्धतीने प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. जुलै 2026 मध्ये झालेल्या ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत, ओके, महिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक कोणी जिंकले, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा, ए आहे मनू भाकर, बी ईशा सिंग, सी आहे या ठिकाणी रिदम संगवान आणि डी आहे या ठिकाणी सिमरनप्रीत कौर ब्रार. ओके, तर कोणी हे केलं विद्यार्थी मित्र, तर या आहेत ईशा सिंग. ओके, ऑप्शन नंबर बी ईशा सिंग हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा जुलै 2026 मध्ये चीन मधील कुठे झाल्या या स्पर्धा झाल्या चीनमध्ये, चीनमधील होंगझू येथे झालेल्या ISSF, ओके, ISS विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्टल प्रकारात भारताची युवा नेमबाज ईशा सिंग हिने सुवर्ण पदक जिंकले. ओके, सुवर्ण पदक जिंकले. बघा या ठिकाणी कोण होते, ईशा सिंग ही सुवर्ण पदक विजेती ठरली आहे. अंतिम फेरीने 40 हिट्स केल्या, किती, 40. त्यानंतर कांस्य पदक जिंकलं हे मनू भाकरने. ओके, मनू भाकरला कोणतं मिळालं या ठिकाणी, कांस्य पदक मिळालं, हिने 28 हिट्स केल्या. त्यानंतर हे स्थळ कुठे आहे बघा विद्यार्थी मित्र, कुठे झाल्या स्पर्धा, चीन मधील होंगझाऊ या ठिकाणी स्पर्धा झाल्या. कुठे झाली होती स्पर्धा, ही विश्वचषक स्पर्धा कुठे झाली नेमबाजीची, तर चीन मधील होंगझाऊ या ठिकाणी. आणि कधी झाले तर 27 जुलै 2026. ओके, चला 27 जुलै 2026 ला ही स्पर्धा झाली. यानंतर पुढचा प्रश्न बघा. मे 2026 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची परिषद कुठे झाली, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्र, 2026 मध्ये काय ब्रिक्सची परराष्ट्रांची मंत्रींची जी परिषद झाली, ही भारताच्या नेतृत्वात झाली, अध्यक्षतेखाली झाली आणि कोठे झाली असा प्रश्न दिलेला आहे. ओके, बघा आता अध्यक्षता जर भारताकडे असेल तर होणार कुठे,
निश्चितच आपल्या भारतामध्येच होणार. मग त्यामुळे बघा या ठिकाणी नवी दिल्ली भारत हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. काही प्रश्न हे अगदी सोपे लॉजिकली सुटणारे देखील असतात विद्यार्थी मित्र. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, जर तुम्ही आरआरबी ग्रुप डी ची तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला या सर्व पीडीएफ नोट्स, आतापर्यंत आरआरबी ग्रुप डी चे जे काही पेपर झाले, जे काही क्लास झाले आपले त्या संदर्भात, त्या क्लासच्या नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहेत. आणि त्या नोट्स मिळण्याकरता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये आपला पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, आणि जर व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा, तत्पूर्वी याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा 2026 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जी आहे 14 ते 15 मे 2026 दरम्यान भारताची राजधानी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे झाली. कुठे झाली? भारत मंडपम या ठिकाणी ही बैठक झाली. बघा विद्यार्थी मित्र, आता हा प्रश्न आरआरबी ग्रुप डी ला आलाच, मात्र या ठिकाणी एमपीएससी चा जो घटक तलाठी भरती करता जो पेपर होणार आहे, लिपिक परीक्षेसाठी जो पेपर होणार आहे, तर त्यामध्ये देखील हा प्रश्न खूप महत्वाचा ठरतो. त्या ठिकाणी देखील हा प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्र. ओके, बघा कुठे झाली? भारत मंडप येथे झाली. आणि या बैठकीचे अध्यक्षपद भारताचे परराष्ट्र मंत्री कोण? तर डॉक्टर एस जयशंकर यांनी भूषवले. कोणी भूषवले? डॉक्टर एस जयशंकर यांनी या बैठकीचं अध्यक्षपद हे त्या ठिकाणी त्यांनी भूषवलं. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, याचा कालावधी काय होता? कालावधी होता 14 ते 15 मे 2026. आपण बघितलं आता सर्व या ठिकाणी माहिती. ओके, आणि यामध्ये जर बघितलं तर ब्रिक्स सदस्य देश आणि भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री आणि शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं होतं. त्यानंतर प्रश्न बघा, मार्च 2026 मध्ये आयोजित 21व्या एफसी महिला आशियाई कप फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाने भूषवले? बघा, आशियाई कप, ओके, एफसी महिला आशियाई कप फुटबॉल स्पर्धेचं जे यजमानपद आहे हे कोणत्या देशानं भूषवलं असा प्रश्न या ठिकाणी त्याला विचारण्यात आलेला आहे. बघा, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि जपान कोणत्या देशाने भूषवले? तर हे विद्यार्थी मित्र बघा कोणत्या देशाने भूषवलेला या ठिकाणी एफसी आशियाई, ओके, एफसी आशियाई फुटबॉल क्लब. एफसी म्हणजे फुटबॉल क्लब या ठिकाणी होतं, म्हणजे फुटबॉलच्या ठिकाणी हे क्लब जे आहे हे कोणत्या देशाने भूषवलं असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला विद्यार्थी मित्र. तर हे ऑस्ट्रेलिया या देशाने भूषवलेलं आहे. कोणी? ऑस्ट्रेलिया. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, ऑस्ट्रेलिया देशाने याचं यजमान पद हे भूषवलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्र, आता यजमान देश कोणता होता? ऑस्ट्रेलिया. कालावधी कधी आहे? 1 ते 21 मार्च 2026 दरम्यान या स्पर्धा पार पडल्या. आणि यजमान शहरे कोणकोणती? ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्ट आणि सिडनी या 3 शहरांमध्ये या स्पर्धा पार पडल्या. आणि विजेता कोण ठरला विद्यार्थी मित्र? तर विजेता ठरलेला आहे जपान हा देश. ओके, बघा, एफसी आशियाई 2026 चा जो फुटबॉल विश्वचषक आहे महिलांचा हा कोण जिंकला आहे? तर या ठिकाणी आशियाई कप हा जपान देश या ठिकाणी जिंकलेला आहे. आणि जपानने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, 1-0 असा पराभव केला ऑस्ट्रेलियाचा. चला, यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र? मे 2026 मध्ये रांची येथे झालेल्या 29व्या फेडरेशन कप मध्ये पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत 10.9 सेकंदाचा नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवून सुवर्ण पदक कोणी जिंकले? बघा, यामध्ये नोंद पण झालेली आहे. 10.9 सेकंद इतका आहे रेकॉर्ड. ओके, 10.9 सेकंद विश्व विक्रम या ठिकाणी बनलेला आहे. मग हा नोंदवून कोणी या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलं? अमिया कुमार मल्लिक, गुरविंदर सिंग, अमिनेश कजूर आणि मणिकांत होबळीकर. ओके, बघा, 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये हे सुवर्ण पदक कोण जिंकलेलं आहे? तर हे विद्यार्थी मित्र गुरविंदर सिंग यांनी जिंकलेलं आहे. ऑप्शन नंबर बी गुरविंदर सिंग हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, या संदर्भात डिटेल माहिती अभ्यासूया. मे 2026 मध्ये रांची येथे झालेल्या 29व्या फेडरेशन कप मध्ये पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत 10.9 सेकंदाचा नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवून सुवर्ण पदक गुरविंदर सिंग याने जिंकले आहे. यानंतर भारताचे प्रमुख नमामि गंगे मिशन. बघा विद्यार्थी मित्र, हा प्रश्न आयएमपी आहे. एमपीएससीच्या परीक्षेमध्ये देखील हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. भारताचे प्रमुख नमामि गंगे मिशन हे प्रामुख्याने संयुक्त राष्ट्राचे कोणते शाश्वत विकास ध्येय? शाश्वत विकास ध्येय म्हणजेच काय? SDG. ओके, SDG हे साध्य करण्याच्या दिशेने एक प्रमुख धोरणात्मक प्राधान्य आहे. कोणते आहे?
बघा, शाश्वत विकास ध्येय 3 म्हणजे यामध्ये काय तर उत्तम आरोग्य आणि कल्याण. शाश्वत विकास ध्येय 6 स्वच्छ पाणी आणि स्वच्छता. शाश्वत विकास ध्येय 11 ओके SDG 11 म्हणजेच काय या ठिकाणी शाश्वत शहरे आणि समुदाय. आणि SDG 14 म्हणजे पाण्याखालील जीवन. आता मला सांगा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण हा प्रश्न लॉजिकली देखील सोडवू शकतो. बघा या ठिकाणी काय प्रमुख काय या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने काय नमामि गंगे मिशन. आता नमामि गंगे काय गंगा नदीच्या स्वच्छतेसंदर्भात आहे. मग यामध्ये बघा या ठिकाणी उत्तम आरोग्य का स्वच्छतेसंदर्भात आहे, स्वच्छता आहे पाण्याची. ओके, मग या ठिकाणी पाण्यासंदर्भात शाश्वत समुदाय हे तर असणारच आहे. आता राहते ऑप्शन बी आणि ऑप्शन डी. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय तर पाण्याखालील जीवन. नमामि गंगे मिशनचा प्रामुख्याने काय म्हटलं या ठिकाणी कोणतं ध्येय साध्य करण्याचे प्रमुख धोरणात्मक प्राधान्य आहे तर ते स्वच्छ पाणी आणि नदीची स्वच्छता या संदर्भात आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा नमामि गंगे मिशन हे प्रामुख्याने संयुक्त राष्ट्राचे SDG 6 ओके SDG 6 क्लीन वॉटर अँड सॅनिटायझेशन. सॅनिटायझेशन म्हणजे स्वच्छता. ओके, स्वच्छ पाणी आणि स्वच्छता या शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याच्या दिशेने एक प्रमुख धोरणात्मक प्राधान्य आहे. या मिशनची प्रमुख वैशिष्ट्ये काय बघा, एक सगळ्यात पहिलं म्हणजे गंगा नदी व तिच्या उपनद्यांचे प्रदूषण कमी करणे. ओके, गंगा नदी आणि तिच्या ज्या उपनद्या आहेत त्यांचं प्रदूषण कमी करणे. त्यानंतर नदीच्या पाण्याचा प्रवाह अविरत आणि निर्मल ठेवणे. बघा गंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह जो आहे हा अविरत आणि निर्मल ठेवणे हा यामागील उद्देश आहे. आणि गंगा नदीच्या यानंतर काय जैवविविधतेचे जतन करणे आणि परिसंस्थेचा पुनरुज्जीवन करणे हे तिसरं वैशिष्ट्य या ठिकाणी. मुख्य वैशिष्ट्ये 3 आहेत या ठिकाणी. गंगा नदीची स्वच्छता, प्रदूषण कमी करणे, ओके, प्रवाह निर्मल आणि अविरत असणे, जैवविविधतेचे संरक्षण करणे, जतन करणे आणि परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करणे हे यामागील उद्देश आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रो, जर व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न बघा, वनस्पती मातीतून पाणी आणि आवश्यक खनिजे क्षार शोषून घेतात. आता शोषण प्रामुख्याने वनस्पतीच्या कोणत्या भागाद्वारे केले जाते. बघा या ठिकाणी वनस्पती काय जमिनीतून काय तर पाणी आणि क्षाराचं शोषण हे कोणत्या अवयवाच्या कोणत्या भागाच्या माध्यमातून करते. खोड, पान, मूळ की फूल. सर्वांना माहिती असे सोप्या स्वरूपाचा प्रश्न आहे तर याचा आहे मूळ. ऑप्शन नंबर क हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा वनस्पतीमध्ये मातीतून पाणी आणि खनिज क्षारांचे शोषण प्रामुख्याने मुळांद्वारे म्हणजे रूट्सद्वारे त्या ठिकाणी होते. आणि विशेषतः काय मूळ रोमांद्वारे. बघा यामध्ये काय विशेषतः काय मूळ रोमांद्वारे म्हणजे मूळ रूट्स हेअर असते. मुळांचे हे बारीक केस आणि मातीतील पाणी आणि खनिजे शोषण्याचे काम करतात. मग मुळांचं कार्य काय यामध्ये बघा, सगळ्यात पहिले पाण्याचं शोषण म्हणजे पाण्यातून मातीमधून काय पाणी शोषून घेणे. दुसरा एक खनिज शोषण, आवश्यक क्षार आणि पोषक घटक हे घेणे. आणि आहार वहन. बघा शोषलेले पाणी खोडाकडे पाठवणे. ओके, म्हणजे आहार वहन या ठिकाणी आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, आता हा प्रश्न देखील खूप महत्वपूर्ण आहे. बघा आपल्या वातावरणात निरभ्र आकाश निळे का दिसते. बघा आपल्या वातावरणामध्ये निरभ्र आकाश निळे का दिसते. ऑप्शन बघा या ठिकाणी कमी तरंग लांबीच्या प्रकाशाचे अधिक विखुरणे, दीर्घ तरंग लांबीच्या प्रकाशाचा अधिक विखुरण्यामुळे, कमी तरंग लांबीच्या प्रकाशाचे विखुरणे कमी असल्यामुळे, की प्रकाशाच्या सर्व तरंग लांबीचे समान विखुरणे असल्यामुळे. का दिसते तर कमी तरंग लांबीच्या प्रकाशाचे अधिक विखुरणे यामुळे दिसते विद्यार्थी मित्रो. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय याचं बघा विद्यार्थी मित्रो, काय निरभ्र आकाश म्हणजे काय दिसण्याचे मुख्य कारण म्हणजे काय प्रकाश विकिरण होय. ओके, प्रकाशाचं काय विकिरण होय. सूर्याचा पांढरा प्रकाश वातावरणातील सूर्याच्या वायूच्या रेणूवर आढळतो आणि निळ्या रंगाची तरंग लांबी लहान असल्याने तो इतर रंगापेक्षा सर्व दिशांना जास्त पसरतो आणि मानवी डोळा काय करतो निळ्या रंगाप्रती अधिक संवेदनशील असल्यामुळे आपल्याला आकाश निळे दिसते. ओके, मानवी डोळा काय निळ्या रंगाप्रती अतिशय संवेदनशील असल्यामुळे आपल्याला आकाश काय दिसते निळे त्या ठिकाणी दिसायला लागते. ओके, चला विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय वैद्यकीय क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफी मध्ये जे वापरले अल्ट्रासाऊंड शरीरातील अंतर्गत अवयवाचे चित्रण कसे अल्ट्रासाऊंड मध्ये शरीरातील अवयवाचे काय अंतर्गत अवयवांचे चित्रण कसे केल्या
जाते असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. पहा या ठिकाणी ऊतीद्वारे प्रकाश लहरींचे शोषण झाल्याने ऊतींवरून परावर्तित होणाऱ्या ध्वनी लहरींचे विश्लेषण करून ऊतींद्वारे जाणाऱ्या एक्स रे शलाकांचे मोजमाप करून की शरीरातील चुंबकीय क्षेत्राच्या विचलनामुळे. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र अल्ट्रासाऊंड म्हटलेला आहे. ओके, अल्ट्रासाऊंड म्हणजे हे कशा संदर्भात आहे, हे आहे ध्वनी. आता यामध्ये काय चुंबकीय क्षेत्र एलिमिनेट. ओके, या ठिकाणी प्रकाश लहरी हे देखील ऑप्शन एलिमिनेट होणार आहे. बघा या ठिकाणी एक्स रे शलाकाचे मोजमाप यामध्ये काय आपल्याला ध्वनी लहरी म्हटलं. या ठिकाणी काय अल्ट्रासाऊंड म्हणजेच काय तर ऊतीवरून परावर्तित होणाऱ्या ध्वनी लहरींचे विश्लेषण करून ज्या या ठिकाणी सोनोग्राफी मध्ये काय तर अल्ट्रासाऊंड मध्ये या ठिकाणी शरीरातील अंतर्गत अवयवांचे चित्रण केले जाते. ओके, हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा या ठिकाणी याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. आता अल्ट्रासाऊंड मध्ये काय म्हणजे सोनोग्राफ मध्ये काय तर मानवी कानाला ऐकू येणार नाहीत अशा अत्यंत उच्च वारंवारतेच्या हाय फ्रिक्वेन्सी ध्वनी लहरींचा वापर त्या ठिकाणी केला जातो. बघा आता यामध्ये असं एक ट्रान्सड्युसर असतं. ते ट्रान्सड्युसर असतं हे काय असतं तर हे लहान भाग जो आहे या ठिकाणी याचा लहान भाग. ओके, याचा काय याचा बघा या ठिकाणी ट्रान्सड्युसर आहे. याचा काय लहान भाग हा शरीरावर ठेवल्यास लहरी आत सोडल्या जातात. ओके, हा काय आपल्या शरीरावरती ठेवल्यास या पद्धतीने काय तर लहरी ज्या असतात ओके या आत सोडल्या जातात. अल्ट्रासाऊंड ज्या ठिकाणी लहरी आत सोडल्या जातात आणि या काय होतात तर अवयवावर परावर्तित होऊन रिफ्लेक्ट होऊन परत आलेल्या लहरींचे संगणक डिजिटल प्रतिमेमध्ये रूपांतर करतात. ओके, बघा आपल्या अवयवावर जाऊन रिफ्लेक्ट होऊन ज्या लहरी परत येतात तर त्याचे काय डिजिटल रूपांतर या ठिकाणी काय करते संगणक डिजिटल प्रतिमेमध्ये करते. मग आता ही डिजिटल प्रतिमा कशी असते तर बघा या ठिकाणी कशा पद्धतीने चालते कार्यप्रणालीचे टप्पे काय काय आहेत या ठिकाणी. ओके, अल्ट्रासाऊंड कार्यप्रणालीचे टप्पे काय सोनोग्राफीचे. एक म्हणजे ध्वनी निर्मिती सगळ्यात पहिले. ओके, बघा ट्रान्सड्युसर मधील क्रिस्टल वीज प्रवाह मिळताच कंप पावतात आणि उच्च वारंवारतेची ध्वनी लहरी तयार होतात. लहरींचा प्रवास या लहरी जेल मधून शरीरात शिरतात. ओके, आणि निरनिराळ्या टिश्यूज म्हणजे ऊती आणि अवयवांवरून त्या वेगवेगळ्या प्रमाणात परावर्तित होतात आणि काय ते सगळ्यात शेवटी काय प्रतिमा तयार करणे. मग परावर्तित लहरी पुन्हा ट्रान्सड्युसरवर आदळतात आणि संगणक या लहरींचा वेग आणि ताकद मोजून अवयवांची एक काळी पांढरी प्रतिमा स्क्रीनवर दाखवतो. बघा अशा स्वरूपाची एक काळी पांढरी प्रतिमा जी आहे ती संगणक या ठिकाणी दाखवते. ओके, चला हा प्रश्न सर्वांना व्यवस्थित कळाला का. ओके, पहा विद्यार्थी मित्र विज्ञानावर आधारित देखील प्रश्न आरआरबी ग्रुप डी मध्ये खूप महत्वपूर्ण आहेत ते विचारले जात असतात. ओके, चला विद्यार्थी मित्र जर तुमच्यापैकी कोणाचा पेपर झाला असेल आणि आजच्या सेशन मध्ये या ठिकाणी आजच्या काही शिफ्ट मध्ये तुम्हाला जर काही प्रश्न आठवत असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आहेत. ओके, नक्कीच तुमचे ते प्रश्न या ठिकाणी प्रतिसाद दिला जातील. ओके, बघा यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय पॅरामेशियम नावाच्या एकपेशीय जीव पाण्यात तरंगणारे अन्नाचे कण कोणत्या रचनेच्या लयबद्ध हालचालीद्वारे आपल्या तोंडापर्यंत पोहोचवतो. बघा पॅरामेशियम नावाचा जीव आहे विद्यार्थी मित्र एकपेशीय जीव. ओके, बघा कोणकोणते आहेत एकपेशीय जीव म्हटलं तर अमिबा आणि पॅरामेशियम हे दोन जीव. तर पॅरामेशियम जो असतो हा पाण्यात तरंगणारा जो जीव आहे हे अन्नाचे कण कोणत्या रचनेच्या लयबद्ध हालचालीमुळे आपल्या तोंडापर्यंत पोहोचवतात. बघा आता या ठिकाणी काय याला हात नसते. बघा याचं काय इथे तोंड आहे. ओके, इथे आहे याचं तोंड. ओके, हे एक तोंड आहे याचं. मग आता समजा इथं अन्नाचा कण असेल तर ह्या अन्नाचा कण इथून याच्या तोंडापर्यंत कसा जाणार, कशा पद्धतीने हा पोहोचवणार, कोणती हालचाल म्हणतात त्याला. ओके, बघा या ठिकाणी सुडोपिया सिलिया फ्लॅगलेला की अंकुचन प्रक्रिया. बघा इथला कण आता याच्या अंगावरती बघा विद्यार्थी मित्र छोटे छोटे आपल्याला काही या ठिकाणी काटे असल्यासारखे आहेत. हे काटे काय करतात या ठिकाणी एकमेकाला असे ओढत जातात आणि हा या पद्धतीनं अन्नाचा कण त्याच्या तोंडामध्ये जातो, तोंडापर्यंत हा पोहोचवतो. मग ही प्रक्रिया असेल काय म्हणतात तिला सिलिया असे म्हणतात. काय म्हणतात सिलिया. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सिलिया असं म्हणतात. बघा पॅरामेशियम या ठिकाणी काय पॅरामेशियम या प्रकारचा जीव असतो विद्यार्थी मित्र हा एक अमिबाचा प्रकारच आहे. ओके, बघा या ठिकाणी आता बघा सिलियाची रचना कशी आहे तर पॅरामेशियमच्या संपूर्ण शरीरावर काय मुखाच्या खाचेपर्यंत लहान केसांसारखे शेकडो हजारो या ठिकाणी सिलिया असतात. ओके, शेकडो हजारो सिलिया असतात या ठिकाणी काट्याप्रमाणे. ओके, केसासारखे हे या टाईपचे आणि हे एका लयबद्ध हालचाल करतात आणि एकाच वेळी समन्वयाने काय करतात हे चंचल हालचाल करत राहतात आणि पाण्याचा प्रवाह काय असतो तर सिलियाच्या हालचालीमुळे पाण्यात एक प्रकारचा प्रवाह त्या ठिकाणी निर्माण होतो आणि अन्नाचा प्रवास कसा होतो तर हा प्रवाह पाण्यातील सूक्ष्म कण अन्नाचे कण जे आहेत म्हणजे की जीवाणू शैवाल इत्यादी ओढून
पॅरामेशियमच्या मुखाच्या खाचेत ओरल ग्रूव पर्यंत हे पोहोचतात आणि तिथून मुखावाटे ते आत ढकलल्या जातो. ओके, चला बघा या टाईपने विद्यार्थी मित्र. ओके, पहा या पद्धतीने अन्न जयाच्या पोटामध्ये घेतल्या जातं. क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न? बघा, होप सर्वांना हा प्रश्न अगदी व्यवस्थितरित्या कव्हर झाला असेल. ओके, बघा कुठलाही कोणाला डाऊट असणार नाही विद्यार्थी मित्र. जर स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता विद्यार्थी मित्र तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील, ओके, जे प्रश्न तुम्हाला आले असतील, असे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विद्यार्थी मित्र कमेंटमध्ये कळवायचे आहेत. विद्यार्थी मित्र, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.